मंडळी हो, मी स्टेजवर आमंत्रित करतो आपल्या गावाची आन बान शान जवान कोट्याचे श्रद्धास्थान करोडो दिलो की धडकन पुऱ्या तालुक्यातील फेमस व्यक्तिमत्व रील स्टार हुरडा फुके वर या। रील स्टार हुरडा फुके, मी विनंती करतो की तुम्ही आपले स्थान ग्रहण करा। लोकांनो, रील स्टार हुरडा फुके हे आपल्या तालुक्यातील सगळ्यात मोठे शेळी बकरी आहे। शेळी बकरी नाही, सेलिब्रिटी। हा, सेलिब्रिटी। याचे इंस्टाग्रामवर 5063 फॉलोवर आहे आणि याचे फेमस डायलॉग आहे, ओ शेट लावा ताकद। पण ताकद कुठं लावायची हे अजून पण कोणाला समजलं नाही। रील स्टार हुरडा फुके याच्याकडे 2 कार आहे, भले त्यात भाड्याच्या रिक्षाने आले। हो, माया दोन्ही कार पंक्चर व्हायले म्हणून आठवण आलो मी। हो, त्या कार तुमच्या शेक आणि त्या व्हिडिओ काढापुरते आणले होते तुम्ही। ए भाऊ, दोन्ही कार माया स्वतःच्या आहे। आता यायला कसं सांगू, चोरीच्या कार आहे म्हणून त्या। पहिल्यांदा लोक यायला तोंडावर शिव्या द्यायचा, आता कमेंट मध्ये देते काय बोलू राहिला, शुभेच्छा म्हणू राहिलो मी। एकदा रील स्टार हुरडा फुके यायच्या घरच्यांना यायले मोबाईलच्या कॅमेऱ्या पुढे नाचताना पाहिलं, तेव्हा यायच्या घरच्याला वाटलं की रील स्टार हुरडा फुके तमाशाचं मंडळ सुरू करू राहिले। त्यावेळेस यायले घरच्याने ढुंगावर वर यूज तर मारलं होतं। प्रत्येक रील स्टारचं एक स्वप्न असतं, कपड्याचं दुकान टाकणं, कार घेणं, मान हलवणं, छपरी चाळे करणं। यायचं पण स्वप्न तेच आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि हुरडा फुके दादाला मी विनंती करतो की त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे। इंस्टाग्राम महाराज की जय। मित्रांनो, लोकांना वाटतं की रील स्टार बनणं लय सोपं आहे, पण रील स्टार बनणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे। 5063 फॉलोअरचा प्रवास सोपा नव्हता। एका छोट्या मोबाईलवरून मी सुरुवात केली होती। आज माझ्याकडे आयफोन आहे, भलेही तो हप्त्यावर गेले पण आयफोन घेणं सोपं नाहीये। आयफोनचे हप्ते भरू याचा गळ्यातला घाम नळ्यात जाणार आहे। पहिल्यांदा मला गावात काळं कुत्रं ओळखत नव्हतं, पण आता लोक मला चहाच्या टपरीच्या उद्घाटनाला, इल्डिंगच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवते। भले मी ज्या दुकानाच्या उद्घाटनाला जातो ते दुकान 2 महिन्यातच बंद पडतं, पण त्यात मी काय गलती आहे? वाटतं तितकं सोपं नाहीये रील स्टार बनणं। मी रात्री काम करा जाय आणि दिवसा आराम करा जाय। रील स्टार बनण्याच्या प्रवासात माया पुढे लय मोठ्या समस्या आल्या, पण माझ्या बापानं मला एक गोष्ट सांगितली होती, बाळा, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए। या वाक्यानं मला रील स्टार बनायला लय धीर दिला। ओ, तुमचं काय टॅलेंट आहे? टॅलेंट पाहायचं तुले? हे पाय, ओ शेट लावा ताकद। हे टॅलेंट आहे का तुमचं? हा, आमच्याकडे येलं चिवत्यापणा म्हणते। कमेंट मध्ये तुम्हाला लोक शिव्या देते, तुम्हाला काही फरक नाही पडत का त्याचा? 1-2 जण देत असन त्याला आपण काय करणार आहे? तुम्हाला 100 पैकी 150 लोक शिव्या देते। अरे भाऊ, मी 5 वेळा नापास आहे, त्यामुळे मला वाचता काही येत नाही, त्यामुळे वाईट कमेंटचा माझ्यावर काही फरक पडत नाही। रील स्टार झाल्यावर तुमच्या जीवनात काय बदल झाला? मी रील स्टार झाल्यापासून 4 लोक मला इज्जत देते। अरे फक्त 4 लोकच इज्जत देते तुला, बाकीचे लोक शिव्या देते, शिव्या।